UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुढच्या 48 तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब। गृह मंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ खातं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार। जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं। इंडिया आघाडी ईव्हीएम विरोधात मोहीम राबवणार। ईव्हीएम मोदी शहांच्या घरात ठेवा, आम्हाला मतपत्रिकेवरच मतदान पाहिजे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा। मविया ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार। उद्धव ठाकरे मविया नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधात आता मागे हटायचं नाही, पराभूत उमेदवारांना शरद पवारांचं आवाहन। कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचाही निर्णय, सूत्रांची माहिती। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला। पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका। भाजपचे 10, शिंदेचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। दादांचे 3 आमदार कॅबिनेट, तर 1 जण राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार। नव्या मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम। भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याचं ठरवलंय, रामदास आठवलेंचा दावा। तर शिंदेंनी उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री व्हावं, आठवलेंचा सल्ला। ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तेच मुख्यमंत्री व्हावेत, मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर शंभूराज देसाईंचं उत्तर। आम्ही एकनाथ शिंदेना किंवा एकनाथ शिंदेंनी आम्हाला कोणताही शब्द दिला नव्हता। मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेते रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवा आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंची खोचक टीका। मनोज जरांगेंचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा, सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगेंची घोषणा। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली। नवी तारीख आज रात्री समजणार। दादा गटाकडून घड्याळ चिन्ह वापरून भ्रम निर्माण केल्याचा पवार गटाचा आरोप। रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी। निवडणूक कालावधी संपल्याने रश्मी शुक्ला पुन्हा पदावर कार्यरत। मुंबईतील 26/11च्या हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण। मुंबई पोलीस मुख्यालयात शहीदांना मानवंदना। शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित। सोनं 1,300 रुपयांनी, तर चांदी 1,200 रुपयांनी स्वस्त। सोनं 77,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 90,500 रुपये प्रति किलो। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद। मुंबई गोवा वाहतूक कशेडी घाटामार्गे वळवली। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।